मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओचं टायटल बघून आपल्या लक्षात आलंच असेल मी एव्हाना आपल्या कुठल्या विषयावर बोलणार आहेतच. मित्रांनो, मुंगीला धक्का लावला तर मुंगीही कडकडून चावा घेते हे आपल्याला चांगलं ठाऊक असेलच. खरं म्हणजे मी हे अजिबात सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाहीये. अगदी त्याच पद्धतीने आपल्याशी दगाबाजीने सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्रातील राजकारणात आता फासे टाकायला सुरुवात केली आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातील समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाने हे काल दाखवून दिलेले आहेत. कोल्हापूरच्या गैबी चौकात 2 दिवसापूर्वी शरद पवारांची विराट सभा झाली. या सभेमध्ये शरद पवारांनी हसन मुश्रीफांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे यांना पुढे करून महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढची विधानसभेच्या निवडणुकीची दिशा कशी असेल हे कोल्हापूरच्या सभेने शरद पवारांनी दाखवून दिलेले आहेत. किंबहुना कोल्हापूरच्या सभेने पुढच्या राजकारणाची दिशा ही स्पष्ट देखील झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा तसा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील सामाजिक व राजकीय बलस्थान काय आहेत, याच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघातील कच्चे दुवे काय आहेत, उणिवा काय आहेत हे शरद पवारांना पुरतं ठाऊक असल्याने आणि त्यांची रणनीती ही पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने ही आता पावलं पडायला लागली आहेत. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांची व्यूहरचना आणि रणनीती ही एव्हाना महाराष्ट्राला आपल्याला दिसून आली असेल. ज्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीचे उमेदवार करण्यामध्ये शरद पवारांनी सिंहाचा वाटा उचलला होता. कुठलंही ध्यानीमनी नसताना छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेचे उमेदवार करून शरद पवारांनी त्यांना निवडून आणलं देखील होतं. आता तीच खेळी ही शरद पवार विधानसभेच्या निवडणुकीत खेळू पाहतायत की काय, नव्हे ते खेळणार आहेत अशी महाराष्ट्रासमोर त्याची झलक ही परवाच्या गैबी चौकातील शरद पवारांच्या सभेने दिसून आलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांविरुद्ध हुकुमी हक्क असलेल्या समरजित घाटगेंना पवारांनी चाणाक्षपणे हेरून त्यांच्या हातामध्ये तुतारी ही दिलेली आहे. समरजित सिंह घाटगेंच्या हातात पवारांनी तुतारी देऊन शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला सोडून गेलेल्या एक्झाइटिंग आमदारांना पुढच्या काळामध्ये सूचक असा इशारा हा या कोल्हापूरच्या सभेत दिलेला आहे. किंबहुना बंडखोर आमदारांना धक्के मारून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाहेर काढण्याची रणनीती ही पवारांनी अवलंबलेली दिसते. आणि शरद पवार हे मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये ऍक्शन मोडवर आल्याचं काल स्पष्टपणाने दिसलं देखील आहे. आणि बंडखोरांना पराभूत करण्याचा चंग हा शरद पवारांनी बांधलेला देखील दिसतोय. मी मागच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे राजकारणामध्ये थांबणारे नेते नाहीये. अव्याहतपणे काम करणं, अव्याहतपणे जनसंपर्कामध्ये राहणं हा पवारांचा गेल्या अनेक वर्षाचा राजकीय जीवनातील अजेंडा हा राहिलेला आहे. शरद पवार हे कसलेले आणि मुरलेले राजकारणी देखील आहेत. शरद पवार हे सम्राट पद सोडून बुद्धत्वाचा प्रवास करायला निघालेले आध्यात्मिक साधक नाहीये. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणाने म्हटलेलं होतं. त्यामुळे आपल्याला संकटाच्या काळात सोडून जाणाऱ्या गद्दार आमदारांना, बंडखोर आमदारांना ते घेरण्याची व्यूहरचना पुढच्या काळामध्ये करतीलच. आणि त्यासाठी अनेकांना धक्के देऊन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये पवार हे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत. यात मात्र ते मागे हटतील असं कुठलंही चित्र अजिबात दिसत नाहीये. कोल्हापूरच्या समरजित घाटगेंचा प्रवेश हा मात्र या ठिकाणी खूप बोलका आहे.
आणि खूप दिशादर्शक देखील आहेत. कोल्हापूरमधील पक्षप्रवेश सोहळा ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षामध्ये नाराज असलेल्या अनेक नाराज मंडळींचा प्रवेश हा महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये झाला तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. माजी मंत्री असलेले मधुकर पिचड, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक कुंपणावरच्या नाराजांच्या पक्षांतरांचे सोहळे हे पुढच्या काळात झाल्याशिवाय राहणार नाहीत, किंबहुना तशी पावलं ही या ठिकाणी पडतायत. अर्थात हे प्रवेश केवळ एकाच बाजूने होणार आहेत असं अजिबात नाहीये. दोन्ही बाजूने नव्या सोयरिकांचा फळ पुढच्या काळात हा मोठ्या प्रमाणावर रंगणार देखील आहेत. कारण आजच्या काळामध्ये पक्षनिष्ठेवर निवडणूक जिंकण्याचा जो फंडा आहे तो मात्र या ठिकाणी कालबाह्य झालेला आहे. नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आपल्याला आठवत असेल, जी निवडणूक 2 महिन्यापूर्वी झालेली आहे. पैठणी आणि सोन्याच्या 3 ग्रॅमच्या नथी वाटून नाशिकमधील शिक्षक आमदारांच्या निवडणुकीमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार उभ्या महाराष्ट्राने हा उघड्या डोळ्यांनी पाहिलेला देखील आहे. तेव्हा राजकीय असुरक्षिततेतून भारतीय जनता पक्षाकडे गेलेले मूळ काँग्रेसी विचारसरणीची जी मातब्बर मंडळी आहेत, जी मातब्बर उमेदवार आहेत, त्या मातब्बर उमेदवारांच्या शोधात हे शरद पवार बाहेर पडलेले आहेत आणि शरद पवारांची पावलं ही त्यांच्या दिशेने पडलेली आहेत. हे एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल. त्यासाठी पवारांना जशी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीची खानाखोचाची पूर्णपणे माहिती आहे, तेवढीच परिपूर्ण माहिती ही महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील ही शरद पवारांना ठाऊक देखील आहेत. कोल्हापूरच्या समरजित सिंग घाटगेंचा पक्ष प्रवेश हा उद्याच्या महाराष्ट्रातील अनेकांच्या पक्षांतराचं भूकंपाचं केंद्रबिंदू ठरलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. किंबहुना ते केंद्रबिंदू ठरण्याची खूप मोठी शक्यता ही या ठिकाणी आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे चांगले दिवस आलेले आहेत, त्याही पेक्षा पुढे जाऊन मी असं म्हणेल की महाविकास आघाडीचं दुकान हे जोरात चालत असल्याने उद्या या दुकानामध्ये नव्या गिराईकांची, नव्या ग्राहकांची जर रांग लागली तर अजिबात आश्चर्य वाटण्यासारखं या ठिकाणी कुठलंही एक कारण दिसत नाहीये. एकूणच शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर पवार हे नेहमी सहमतीचं राजकारण करतात. पवार हे नेहमी बेरजेचं राजकारण करताना दिसतायत. बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघामध्ये आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या आणि राजकीय सख्य अजिबात नसलेल्या अनंतराव थोपटे, संभाजीराव काकडेंच्या घरी जाऊन पवार साहेबांनी सुप्रिया सुळेंसाठी जे बेरजेचं राजकारण केलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर देखील आहेत. कारण पवारांना एक पुरतं ठाऊक आहे, ऐनकेन प्रकारे कुठल्याही पद्धतीने निवडणूक ही जिंकायची असते आणि निवडणूक जिंकण्यासाठी राजकारणामध्ये प्याद कोण आहेत आणि राजकारणामध्ये विजय मिळवून देणारा वजीर कोण आहेत हे पवारांना पुरतं ठाऊक या ठिकाणी आहेत. विक्रमसिंह घाटगे हे कोल्हापूरच्या राजकारणातील फार मोठं प्रस्थ आहेत. आरक्षणाच्या जनक असलेल्या राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यातील हे विक्रमसिंह घाटगे आहेत आणि विक्रमसिंह घाटगेंचे चिरंजीव समरजित सिंह घाटगे हे त्याच कुटुंबातील असल्यामुळे पवारांनी आपल्या माहोलमध्ये त्यांना सामावून घेऊन एक हुकमी एक्क्याचं राजकारण पवारांनी खेळलेलं आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत जसं शाहू महाराजांच्या बाबतीत घडलं, तीच पुनरावृत्ती शरद पवार
ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समरजित घाटगेंच्या रूपाने करू पाहत आहेत, हे मात्र आता लपून राहिलेलं नाहीये. 1999 पासून सलग आमदार असलेल्या हसन मुश्रीफांसमोर एक मातब्बर उमेदवार उभा करून शरद पवार हे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन घडू पाहत आहेत. आणि हे राजकीय परिवर्तन घडवत असताना किंवा घडवण्याच्या तयारीत असताना कोल्हापूरमधील पक्षांतराच्या खेळीचा परिणाम महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणामध्ये काय होईल हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाहीये. एक मात्र खरे, पैलवान तालीम सोडून गेले तरी वस्ताद आपला डाव सोडत नाहीत. वस्ताद आपला आखाडा बंद करत नाहीये, तर नवनवीन पैलवान तो त्या आखाड्यात तयार करत असतो. पवार हे त्यातील वस्ताद आहेत, हे मात्र विसरून चालणार नाहीये. कोल्हापूरच्या प्रवेश सोहळ्याने महाराष्ट्रातील शरद पवार नावाच्या वस्तादाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डाव टाकायला सुरुवात केलेली आहे, हे मात्र अजिबात विसरता येणार नाहीये. आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार नावाच्या वस्तादाने टाकलेल्या डावामध्ये कोणकोणते महाराष्ट्रातील मोहरे हे चितपट होतील याचं भाकीत आणि भविष्य वर्तवणं हे आज तरी कठीण दिसतंय. बघूया पुढच्या काळामध्ये वस्तादोंके वस्ताद असलेले शरद पवार ही आपली व्यूहरचना ही कशी खेळतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष हे लागून राहिलेलं आहे. परंतु समरजित सिंह घाटगेंच्या पक्षप्रवेशाने अजित पवारांबरोबर गेलेल्या बंडखोर आमदारांना शरद पवार हे धडा शिकवल्याशिवाय हे राहणार नाहीये. असंच एकंदरीत चित्र हे त्यांच्या देहबोलीवरून आणि त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवरून या ठिकाणी दिसल्याशिवाय राहत नाहीये. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.